तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सीपीला मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. तरी काल 5 फेब्रुवारीला बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. तुम्हाला एवढी मुभा मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगतोय. कायदा एवढ्या इमारती 200, 100, 150 अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला? 50-50, 60-60 कोटी रुपये डीपीडीसी मध्ये आम्ही तुम्हाला देतो, सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो, गाड्या तुम्हाला देतात. आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये, ग्रामीण भागात विशेषतः अँटी ड्रोन गन पाहिजे. 36-38 लाखाचे अँटी ड्रोन गन दिली की नाही का? तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमचे लोक घाबरतात किंवा काय, कुणी रात्रीचं आमच्यावर देखरेख करते का, चोऱ्या करायच्यात का? आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे, त्याच्यामध्ये नाही अँटी ड्रोन गन दिलेली आहे. जे जे पाहिजे ते राज्य सरकार द्यायला तयार आहे. 5 फेब्रुवारीला ते झालं, 3 लोक पकडली. 6 फेब्रुवारीला येरवड्या येथे 15 गाड्या फोडल्या, म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही.